पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आलाय। 39,000 क्युसेक वेगानं सध्या पाणी सोडलं जातंय। 35,310 क्युसेक वरून 39,138 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा एकदा मुठा नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। 39,000 क्युसेक वेगानं धरणातून पाणी सोडलं जाते। 39,138 क्युसेक वेगानं हा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, एकीकडे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर एकता नगरमध्ये अद्यापही पाण्याची काय सिच्युएशन आहे, कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे, का त्याचा निचरा झालाय, या संदर्भातले सुद्धा अपडेट्स द्याल। नक्की श्वेता, खरं तर पाऊस थांबलेला आहे, मात्र धरण क्षेत्रामध्ये पाऊस आहे तो अजूनही बरसतोय। त्यामुळे पुण्यातील चारही धरणांमध्ये जे आहे ते आता जवळपास 100% धरणं भरलेले आहेत आणि त्यामुळे धरणातील चारही धरणातला विसर्ग जो आहे तो सोडण्यात आलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर खडकवासला धरणातून जवळपास 39,000 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नदीतलं जे पात्र आहे ते आता या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेला आहे। एकता नगर परिसरामध्ये जे ह्या 3 सोसायटी आहेत त्या 3 सोसायट्यांच्या पार्किंगपर्यंत या ठिकाणी पाणी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे अग्निशामक यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी सज्ज करण्यात आलेलं आहे, कारण कुठल्याही क्षणी या ठिकाणी पाणी जे आहे ते या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल। त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण तयारी ही खबरदारी या ठिकाणी घेतली जात आहे। तर अनेक लोक जे आहेत ते आता या ठिकाणी स्थलांतर करायला सुरुवात झालेली आहे। काही लोकांची या ठिकाणी नोंदणी सुद्धा घेतलेली आहे। जी लोक स्थलांतरित झालेली आहेत त्यांची या ठिकाणी नोंदणी घेतलेली आहे। किती लोकांची आता स्थलांतर केलेले आहे सर? तो ऑफिशियल डाटा मी नाही सांगू शकत, आमचे वरिष्ठ सांगतील। या ठिकाणी आपण बघतोय की ज्या 2 सोसायटी आहेत त्या 2 सोसायट्यांच्या या ठिकाणी आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। हा रस्ता आहे तो आता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की दृश्यांमध्ये आता जे नागरिक आहेत ते आता बाहेर पडायला सुरुवात झालेले आहेत। जवळपास 39,000 क्युसेक हा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आता या नदीकाठचे जे सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। काही लोक जे आहेत ते आपले सामान जे आहे ते आता या ठिकाणी घेऊन जायला सुरुवात झालेली आहे। हा एकता नगर परिसरातला महत्त्वाचा रस्ता आहे तो आता या ठिकाणी बंद झालेला पाहायला मिळतो। आता या ठिकाणी गुडघा एवढं पाणी यायला सुरुवात झालेली आहे। काही मिनिटांमध्ये हे पाणी जवळपास 2 फूट इतकं येईल अशी या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे एकता नगर परिसरातल्या या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर लोकांना या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी आवाहन करत आहे। ज्यांना गरज आहे त्यांनी स्थलांतरित व्हा असे आश्वासन या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले आहे किंवा या ठिकाणी सूचना सुद्धा त्यांना देण्यात आहेत। मात्र काही नागरिक जे आहेत ते अजूनही घराबाहेर पडलेले नाही आहेत। आपण जर दृश्यांमध्ये जर बघत असू तर पाणी जे आहे ते आता थेट रस्त्यावर नेऊन आता लोकांच्या सोसायट्यांमध्ये शिरायला सुरुवात झालेला आहे। स्वतः हे गेल्या वर्षीचे दृश्य हेच असं होतं, पण गेल्या वर्षी अनेक CM आले होते, मुख्यमंत्री आले होते, उपमुख्यमंत्री आले होते, त्यांनी या ठिकाणी बदल होईल अशी परिस्थिती सांगितली होती, आश्वासनं दिले होते। मात्र कुठलीही परिस्थिती याही वर्षी बदललेली आपल्याला पाहायला मिळत नाही। पाऊस जरी कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे। त्यामुळे धरणातनी पाणी जे आहे तो विसर्ग या ठिकाणी वाढवलेला आहे। आता या ठिकाणी एकता नगर परिसरामध्ये पाणी जे आहे ते वाढायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। असंच आपण या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा।